शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि सगळ्यात आधी सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। जर कोणाक इच्छा असा तर त्यांनी मका इंस्टाग्रामवर त्यांच्या फोटोंका टॅग केला तरी चलता, मका आवडात सगळ्यांचे गणपती बघू। आणि मी आता अमेरिकेत असे म्हणून मी काही करूच नाही असं नाही। हा एकतर मी छान रेडी झालोय, हा काय मेकअप वगैरे नाही करू काय, पण येस मी येताना इकडे काही सणावारांसाठी साडी आणलेली आहे। तर आता जेवण करूचा त्यामुळे थोडीशी हलकी फुलकी साडी घातली आहे। इकडे असून सुद्धा जेवढा आपण इंडियात असताना करतो म्हणजे डाळ भात उसळ पाच भाजी ह्या सगळ्याचा काय असा गोड मोदक वगैरे हा मी सगळा करतले आणि आज मी त्या सगळं तुमच्यावर शेअर करतले। जेवणाची तयारी मी चालू केली आहे, सुरुवात केलंय बिकॉज मी त्या सगळं बारीक बारीक नाही दाखवू शकणार म्हणून मी वाटाणे आणि डाळ उकडत ठेवलंय हे ऑलरेडी। आणि आता मी एक एक भाजी फोडणी करून घेते, पण ह्या असं दाखवलं तर खूप लांबडीक लागतं, त्यामुळे मी ह्या सगळ्या शॉर्टकट मध्ये दाखवते। जेवणाची सुरुवात मी थोडी आधीच चालू केलेलं आहे, जसं की कुकरमध्ये वाटाणे आणि बटाटे उकडत ठेवलेले आहे जे मका उसळीसाठी हवे होते। आणि मागच्या 2 गॅसवर एका साईडला डाळीसाठी आणि एका साईडला भातासाठी आधण ठेवलेलं आहे। त्यानंतर मी सुरुवात केली फरसबीच्या भाजीपासून, त्याची फोडणी करून झाली। त्याच्यानंतर मी भेंडी चिरून घेतलं आहे, कारण भेंडी धुतलेली होती, खूप वेळ ठेवले तर बुळबुळीत होती त्यामुळे। नंतर मी भेंड्याच्या भाजीतसुद्धा फोडणी करून घेतलं आहे। आम्ही उपवासाक ना कांदा आणि लसूण जेवणात नाही वापरणार आणि त्यामुळे जेवण करणं पण थोडंसं सोप्या होऊन जातं, कारण कांद्यासाठी वेळही फुकट जाणार नाही। त्यानंतर भेंडीची भाजी करताना टोमॅटोची फोडणी करून मसालो घालून लगेच भेंडी आणि आमसूल घातलंय, जेणेकरून भेंडी बुळबुळीत होणार नाही आणि भाजी व्यवस्थित सुकी फडफडीत होता। त्यानंतर मी भोपळं चिरून घेतलंय आणि फोडणीसाठी लागणारी मिरची किंवा कोथिंबीर हवी होती ती, टोमॅटो ह्या सगळ्या मी चिरून घेतलंय। आणि भांड्यांच्या कमतरतेमुळे थोडंसं माझं गोंधळ होत होतं, त्यामुळे माका झालेले भाजी रिकाम्या 2 भांड्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये काढून ठेवचे लागत होते आणि ती भांडी पुन्हा घासून वापरूची लागत होती। आणि मध्ये मध्ये मी गवारची भाजीसुद्धा साफ करत होते, कारण मी काल रात्री गवारची भाजी साफ करू विसरलेलं आहे, त्यामुळे तर आत्ता जर दिसतंय तर मी गवारची भाजी साफ करताना दिसतंय आहे। त्यातमध्येच मी कोबी चिरून घेतलं आहे, कोबीची भाजीसुद्धा फोडणी करून घेतलं आहे। आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर जसा डाळीचा आधण व्यवस्थित झाल्यामुळे डाळ शिजलेली, त्यानंतर भांडा रिकामी करून दुसऱ्या भांड्यात तुपाची फोडणी डाळीसाठी केली। आम्ही उपवासासाठी किंवा नैवेद्यासाठी तुपाची फोडणी करतो, जेणेकरून डाळ वगैरे छान लागतात। इकडे मी नारळ दाखवलेले आणि तसेच अशा पॅकेटमध्ये खोबऱ्या सुद्धा मिळतात। ह्या जवळजवळ अर्धा किलो असा, नारळापेक्षा हा परवडता, पण नारळांची जी टेस्ट येतात काय आमटी वगैरे करताना ती ह्याच्या एका नाही ना तेवढी, पण माझ्याकडे इकडे आडाळू वगैरे काय नाही, त्यामुळे मग ह्या असंच घेऊचं लागतं जा बऱ्यापैकी, मग सोप्या पडतं काम करताना। आणि आता मी मोदक चालू करते आहे, जे फक्त मोदक रवलेले, बाकी सगळं जेवण झालं। इकडे पीठ जा मिळतात तांदळाचा, त्या थोडा ना रवाळ मिळतात, म्हणजे कितीही भिजत घातला ना तरी आत्ताही अजून तर थोडंसं रवा रवाच लागता। हा मी मोदक पहिल्यांदाच करते इकडे, माका मोदक येतात, पण आता ह्या पिठाचे मोदक कसे होतलेत काय माहिती, कारण आज चतुर्थी आणि मोदकाशिवाय चतुर्थी अपूर्ण, त्यामुळे मोदक करते। मी सारण करून घेतलंय, याच्यात काही मोठासा नाही करू काय। पहिला गूळ टाकलाय, गूळ थोडासा वितळल्यानंतर मग मी खोबरा घातलाय आणि वरनं वेलचीची पूड घातलाय। माझ्याकडे इकडे जायफळ नाही, हा इकडे मिळत असत तर माहित आहे नाही। हा आता माझे पाकळे झालेले आहेत, तर मी एका लॉक करते। अशा प्रकारे माझं मोदक झालो आहे। मोदक तर केले आहे, आता एक पातोळा करतोय। हे कसं मी असंच करतोय बिकॉज माझ्याकडे काही हळदीचा पान नाही। हा
हा एक असा पातोळा झाला. आणि आमच्याकडे ना एक मोना पातोळा करण्याची पद्धत आहे. आता मी करते ह्या मोना पातोळा नुसताच करायचा आणि पलटायचा, त्याच्यात सारण नाही भरायचं, त्याला मोना पातोळा म्हणतात. मोना पातोळा पण रेडी आहे. हा असा काहीतरी आमच्याकडे करतात म्हणून मी केलंय. हा मोमोज असतात त्याच्यासारख्या एक करूच असायचा, स्टफिंग भरायचा आणि वरणात एका 4 साइडने पिंच करायचा. ह्या फारसा काही चांगला होक नाही हा, पण ह्या असा काहीसा असता. तर मंडळी माझं सगळं जेवण झालेलं, मोदक पण झालेले आहेत. आणि मी मगाशी जे काही वेगळे आम्ही मोदकांवर आणखीन काही गोष्टी करतो ते जे मी केलेलं आहे ते मी आता तुमका दाखवत आहे. आणि मी कसा ताट रेडी केलंय ते दाखवत आहे. इकडे केळीचा पान तर त्या दिवशी मी तुमका दाखवलंय, पण केळीची पानं आजपर्यंत बरी रवली नसती, त्यामुळे आम्ही त्या दिवशी ती घेऊक नव्हती. आणि ह्या सगळ्या केलंय. हे मोदक ह्या काहीतरी असतात जे आमची आजी करायची, तर ह्या मोना पातोळा हा. आणि हे काहीतरी ह्या मोमोज टाईप असतात तर मी बघितलंय करताना घराकडे. आणि ही या पातोळी, इकडे हळदीचा पान नव्हता त्यामुळे मी पातोळी अशी नुसतीच केलंय, त्याच्यात सारण भरलेला हा. आणि आज जेवणात मेनू तो भोपळ्याची भाजी, वाटाण्याची आणि बटाट्याची उसळ, ती थोडीशी सुकीच केलेलं आहे. त्याच्यानंतर ही भेंड्याची भाजी, ही गवारची भाजी, कोबीची भाजी आणि ही फरसबीची भाजी. या तर आज गणपती स्पेशल असं मेनू केलेलो आम्ही. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जेव घ्या. सगळं जेवण रेडी झालेला माहिती आहे. आता तुम्ही झोपला असतालात कारण इकडे दुपारचे 3 वाजले आहेत आणि तिकडे रात्र झाली असतली, तुमची झोप चालू झाली असतली. पण हरकत नाही, जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा जेवून घ्या. आजच्या पुरता एवढाच. उद्या भेटूया महामण्यात. तोपर्यंत बाय बाय.